श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आजचा हा विषय खूप साधा आहे, पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कुठेतरी स्पर्श करून जाणारा आहे. कारण आपल्या आयुष्यात अशी एक वेळ नक्की येते, जेव्हा आपण मनापासून एखादं काम करत असतो. कुणाचं वाईट नको म्हणून प्रयत्न करत असतो. सगळ्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या संस्कारासाठी, आपल्या स्वप्नांसाठी दिवसरात्र मेहनत करत असतो. पण त्याच्या बदल्यात आपल्याला कौतुक मिळेलच असं नाही. उलट कधीकधी आपल्या वाट्याला विरोध येतो, टीका येते, गैरसमज येतात आणि आपल्या मनाला सगळ्यात जास्त दुःख होते. जेव्हा ही टीका एखाद्या परक्या माणसाकडून नाही तर आपल्या जवळच्या माणसाकडून होते, तेव्हा आपल्या मनात विचार येतो, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याबद्दल एवढं वाईट का बोललं जातं? मी प्रामाणिकपणे काम करते, मग मला विरोध का होतोय? मी सगळ्यांना मदत केली, मग माझ्या अडचणींच्या वेळी माझ्या बाजूने कोणी उभं राहत नाही. असे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. कदाचित आज हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या मनातही अशी एखादी गोष्ट असेल. एखाद्या व्यक्तीचे शब्द मनाला लागले असतील. कुणीतरी तुमच्यावर टीका केली असेल. कुणीतरी तुमच्या कामाला कमी लेखलं असेल. कुणीतरी तुमच्या स्वप्नांची चेष्टा केली असेल किंवा कदाचित तुमचं चांगलं चाललेलं पाहून कुणीतरी मुद्दाम तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला असेल. पण आज स्वामींच्या चरणी बसून एक गोष्ट मनापासून समजून घ्या. प्रत्येक विरोध म्हणजे तुमचा पराभव नसतो आणि प्रत्येक टीका म्हणजे तुमची चूक नसते. कधी कधी माणूस जेव्हा योग्य मार्गाने चालायला सुरुवात करतो, तेव्हा त्याच्या वाटेत अडथळे येतातच आणि त्या अडथळ्यांमधूनच त्याची खरी परीक्षा सुरू होते. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला 2 बक्षिसे हमखास मिळतात. एक म्हणजे विरोध आणि दुसरी म्हणजे टीका. ही गोष्ट ऐकायला थोडी कठीण वाटते, पण आयुष्य जगताना याचा अर्थ हळूहळू समजतो. कारण जो माणूस काहीच करत नाही, त्याच्यावर कोण टीका करणार? जो पुढे जाण्याचा प्रयत्नच करत नाही, त्याला कोण विरोधक असणार? जो स्वतःच्या आयुष्याला बदलण्याचा प्रयत्नच करत नाही, त्याच्याकडे बोट दाखवायचे कोणाला कारण काय असणार? पण तुम्ही जेव्हा उभे राहता, मेहनत करता, स्वतःसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करता, तुमचे आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करता, तेव्हा काही लोकांना तुमची वाटचाल आवडत नाही. कारण प्रत्येकाला तुमचं पुढं जाणं पाहून आनंद होईलच असे नाही. काही लोकांना मनापासून आनंद होईल, पण काही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतील. हा एवढा कसे पुढे गेला? हिला हे कसं जमलं? याचं काम काय चाललंय? हिचे कौतुक का होतंय? आणि मग नकळत तुलना सुरू होते. तुलनेतून असूया निर्माण होते आणि या असूयेतून टीका. म्हणून जर आज तुमच्यावर कोणी टीका करत असेल, तर लगेच स्वतःला चुकीचं समजू नका. आधी स्वतःला विचारा, मी खरंच चुकीचे काम करते का? जर उत्तर हो असेल, तर चूक सुधारण्याचा धैर्य ठेवा, प्रयत्न करा. पण जर तुमचं मन स्वच्छ असेल,
नियती चांगली असेल, तुम्ही कुणाचं नुकसान करत नसाल, तुमच्या मेहनतीवर तुम्हाला विश्वास असेल, तर दुसऱ्याच्या बोलण्यामुळे तुमचा मार्ग बदलू नका. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताला एक गोष्ट शिकवतात, ती म्हणजे श्रद्धा आणि संयम. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी लगेच घडणार नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्याला समजून घेईलच असे नाही. प्रत्येक जण आपल्या बाजूने उभा राहीलच असे नाही. पण म्हणून आपण स्वतःचा विश्वास सोडायचा नाही. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपण एकटं पडल्यासारखं वाटतंय. आजूबाजूला लोक असतात, पण मनातलं सांगायला कोणी नसतं. आपण हसतो, सगळ्यांशी बोलतो, आपली काम करतो, घर सांभाळतो, बाहेरची काम करतो, पण मनाच्या आत एक वेगळीच लढाई सुरू असते. आपण स्वतःलाच विचारत असतो, मी कुठे चुकते? मी एवढं करूनही मला हे का मिळतंय? आणि अशा वेळी माणसाला सगळ्यात जास्त गरज असते ती कुणीतरी त्याला समजून घेण्याची. पण मंडळी, कधी कधी स्वामी आपल्या माणसांच्या रूपाने उत्तर देत नाहीत. कधी ते आपल्या परिस्थितीच्या रूपाने शिकवतात. कधी एखादा माणूस आपल्याला सोडून जातो, कारण आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकायचं असतं. कधी एखादी संधी हातातून जाते, कारण त्यापेक्षा चांगली संधी पुढे येणार असते. कधी आपल्यावर टीका होते, कारण आपल्याला स्वतःचा विश्वास मजबूत करायचा असतो. आपण अनेकदा म्हणतो, स्वामी, माझ्यावर एवढी संकटे का? पण कदाचित त्या संकटातूनच स्वामी आपल्याला मजबूत करत असतात. एखादं झाड लहान असताना त्याला वारा लागतो की ते हलतं, पण जसं ते मोठं होतं तसतसं त्याची मुळं जमिनीत खोल जातात. मग वारा आला तरी ते लगेच पडत नाही. तसंच माणसाचंही आहे. सुरुवातीला छोटीशी टीका मनाला लागते. कुणीतरी 2 शब्द बोललं तरी आपण रात्रभर विचार करतो. पण आयुष्य आपल्याला हळूहळू शिकवतं की प्रत्येक शब्द मनावर घ्यायचा नसतो. कोणी म्हणाल, तू हे करू शकत नाहीस. मनात म्हणा, मी प्रयत्न करून पाहणार. कोणी म्हणल, तुझ्याच्याने काही होणार नाही. मनात म्हणा, माझा परिणाम काळ दाखवेल. कुणी तुमच्या मेहनतीची चेष्टा करेल. मनात म्हणा, तुम्ही हसा, पण मी थांबणार नाही. कुणी तुमच्या स्वप्नाला छोटं समजलं. मनात म्हणा, स्वप्न माझं आहे, त्यामुळे त्याची किंमतही मला माहीत आहे. हे अहंकार नाही, हा आत्मविश्वास आहे. आणि आत्मविश्वास ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला मोठं समजणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं यात खूप फरक आहे. अहंकार म्हणतो, माझ्यापेक्षा कोणी मोठं नाही, पण आत्मविश्वास म्हणतो, मला माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. प्रामाणिक माणूस दुसऱ्याला खाली खेचून स्वतःवर जाण्याचा प्रयत्न करत नाही. तो स्वतःची जागा स्वतःच्या मेहनतीने बनवतो. म्हणून तुमच्या आयुष्यात जर कोणी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही त्याच्याशी भांडत बसू नका. कारण एखाद्याला खाली खेचण्यासाठी तुम्हाला आधी स्वतः खाली वाकावे लागते. त्यापेक्षा शांतपणे पुढे चला. मंडळी, शांत राहणं म्हणजे कमजोर असणं नाही. उलट अनेक वेळा शांत बसण्यासाठी खूप मोठी ताकद लागते. समोरचा तुम्हाला चिथावतोय, तुम्हाला
माहिती आहे की तो चुकीचा बोलतोय. तुमचे मन उत्तर द्यायला तयार आहे, पण तुम्ही स्वतःला थांबवतात आणि म्हणतात, नको, मला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचे नाही. हीच खरी ताकद आहे. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं नसतं. प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर देणं गरजेचं नसतं. प्रत्येक गैरसमज दूर करणंही आपल्या हातात नसतं. काही लोकांना तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी ते तुम्हाला चुकीचंच समजणार. कारण त्यांना सत्य समजून घ्यायचं नसतं. त्यांना त्यांच्या मनात तयार केलेली तुमची प्रतिमा खरी ठेवायची असते. अशा वेळी तुम्ही काय करायचं? काहीच नाही. तुमचं काम करत राहा. तुमच्या स्वामींचं नाव घ्यायचं आणि स्वतःला सांगायचं, ज्याला माझं सत्य माहीत आहे त्याच्यासमोर मला कोणतंही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. स्वामींना सगळं माहीत आहे. तुम्ही किती मेहनत केली हे स्वामींना माहीत आहे. तुम्ही किती वेळा रडून पुन्हा उभे राहिलात हे स्वामींना माहीत आहे. तुम्ही किती वेळा स्वतःचं दुःख लपवून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणलंय हेही स्वामींना माहीत आहे. तुम्ही कोणासाठी काय केलंय आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळालंय हेही स्वामींना माहीत आहे. म्हणून लोक विसरले तरी चालेल, पण स्वामी विसरणार नाहीत. कधी कधी आपण एखाद्यासाठी खूप काही करतो. त्याच्या अडचणीच्या वेळी धावून जातो, त्याला आधार देतो, त्याच्यासाठी वेळ देतो. पण जेव्हा आपल्याला आधाराची गरज असते तेव्हा ती व्यक्ती आपल्याजवळ नसते. त्यावेळी मन खूप दुखतं. पण त्या दुःखातून एक मोठा धडा मिळतो. मदत करा, पण बदलत्या अपेक्षा ठेवू नका. प्रेम करा, पण स्वतःला हरवू नाही. चांगले वागा, पण स्वतःचा गैरफायदा होऊ देऊ नका. सगळ्यांचा आदर करा, पण स्वतःचा स्वाभिमानही जपा. कारण चांगुलपणा म्हणजे स्वतःवर अन्याय करून घेणं नाही. कधी कधी आपण इतके चांगले बनण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला स्वतःच्या मनाची काळजी घ्यायचीच राहून जाते. प्रत्येकाला हो म्हणतो, प्रत्येकाला मदत करतो, प्रत्येकाचं मन जपतो, पण शेवटी स्वतःच थकून जातो. म्हणून आता एक गोष्ट शिका. जिथे हो म्हणणं योग्य आहे तेथे हो म्हणा. जिथे नाही म्हणणं गरजेचं आहे तेथे नाही म्हणा. आणि नाही म्हटलं म्हणून तुम्ही वाईट माणूस होत नाही. तुम्हाला प्रत्येकाला खुश ठेवण्याची जबाबदारी दिलेली नाही. लोक म्हणतील, हा प्रश्न इतका मनावर घेतो की आपल्या स्वतःला काय हवं आहे हेच विसरून जातो. लोक काय म्हणतील, हा प्रश्न तुमच्या किती स्वप्नांचा शत्रू झाला आहे, कधी विचार केला आहे का? एखादी व्यक्ती काहीतरी नवीन करायला निघते आणि 4 लोक म्हणतात, अगं कशाला करतेस? बस तिचा आत्मविश्वास कमी होतो. एखादा माणूस व्यवसाय सुरू करतो आणि कोण म्हणतं, हे तुझ्याच्याने होणार नाही, तो थांबतो. एखादी व्यक्ती सोशल मीडियावर स्वतःच काम दाखवायला सुरुवात करते आणि काही लोक चेष्टा करतात. ती पोस्ट करणं बंद करते. पण त्या लोकांनी तुमचे स्वप्न पाहिले आहे का? नाही. तुम्ही तुमच्या मनात ते स्वप्न वाढवलं आहे. तुम्ही त्यासाठी नेहमी मेहनत केली आहे. म्हणून दुसऱ्यांच्या 2 शब्दासाठी तुमचं स्वप्न सोडू नका. आज ते हसतील, उद्या तेच तुमचं कौतुक करतील.
आणि कदाचित त्यानंतर म्हणतील, मला तर आधीपासूनच माहीत होतं की तू हे करू शकतेस. म्हणून लोकांच्या आजच्या शब्दावर उद्याचा निर्णय घेऊ नका. तुमचा आजचा संघर्ष उद्याची तुमची ओळख बनू शकतो. कधीकधी आपण एखाद्या संकटात असताना वाटतं, हे कधी संपणार? पण प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते. प्रत्येक दुःख कायमचं नसतं. प्रत्येक समस्या कायम राहत नाही. काही समस्या आपल्याला तोडण्यासाठी येतात, असं आपल्याला वाटतं, पण त्या आपल्याला घडविण्यासाठी आलेल्या असतात. स्वामी समर्थांच्या चरणी विश्वास ठेवा. तुम्ही आज जिथे उभे आहात तेथे पोहोचण्यासाठी तुम्ही किती गोष्टी सहन केल्या आहेत हे स्वतःला आठवा. तुम्ही आधीही संकटातून बाहेर आला आहात. आधीही तुम्ही रडलात आणि पुन्हा हसलात. आधीही तुम्हाला वाटलं होतं की आता काहीच होणार नाही. पण आज तुम्ही इथे आहात म्हणजेच स्वामींनी तुम्हाला केव्हाही धरून ठेवले होते. आजही धरून ठेवतील. फक्त विश्वास सोडू नका. कधी कधी देवाकडे आपण म्हणतो, स्वामी माझी समस्या सोडवा. पण कधी कधी आपण असंही म्हणायला हवं, स्वामी समस्या सोडण्याआधी मला ती सहन करण्याची शक्ती द्या. स्वामी माझ्या परिस्थितीपेक्षा माझं मन मजबूत करा. स्वामी माझ्या विरोधकांना हरवण्यापेक्षा माझ्या मनातला राग हरवा. स्वामी मला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायची नाही, तर योग्य वेळी शांत राहण्याची बुद्धी द्या. ही प्रार्थना खूप मोठी आहे, कारण बाहेरची परिस्थिती बदलण्यापेक्षा आपलं मन बदलणं की आपल्याला सगळं वेगळं दिसायला लागतं. ज्याच्यावर काल आपण रागावलो होतो त्याच्याबद्दल आज आपण शांतपणे विचार करू शकतो. ज्याच्या बोलण्याने काल आपल्याला रात्रभर झोप आली नाही त्याचं बोलणं आज आपल्याला कदाचित काहीच वाटणार नाही. हे कसं होतं? कारण आपण मजबूत झालेलो असतो आणि ही स्वामींची कृपा असते. मंडळी, तुमच्यावर टीका करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शत्रू समजू नका. काही लोक तुमची चूक दाखवतील, त्यांची टीका स्वीकारा, कारण आपल्यालाही चुका होतात. आपण परिपूर्ण नाहीत. जर कोणी प्रेमाने सांगितलं, इथे तुझी चूक झाली, तर त्याचं ऐका. जर कोणी तुमची चूक सुधारण्यासाठी नाही तर तुम्हाला कमी दाखवण्यासाठी बोलत असेल, तर त्या शब्दांना तुमच्या मनात जागा देऊ नका. कारण तुमच्या मनात जागा खूप मौल्यवान आहे. तिथे कोणाला बसायचे हे तुम्ही ठरवा. तुमच्या मनात स्वामींना जागा द्या. तुमच्या कुटुंबाला जागा द्या. तुमच्या स्वप्नांना जागा द्या. तुमच्या चांगल्या विचारांना जागा द्या. पण द्वेषाला कायमची जागा देऊ नका. रागाला कायमचं घर बनवू नका. नाहीतर ज्याने तुम्हाला दाखवलं तो तुमच्यापासून दूर जाईल. पण त्याने दिलेले दुःख तुमच्या मनात राहील. म्हणून स्वतःला मुक्त करा. माफ करणं म्हणजे समोरच्याने केलेले बरोबर मानणं नाही. माफ करणं म्हणजे स्वतःच्या मनाला त्या दुःखातून मुक्त करणं. कधीकधी एखाद्या व्यक्तीपासून दूर राहणं ही सुद्धा माफी असते. तुम्ही त्यांच्यावर राग धरत नाही, फक्त तुमची शांतता निवडता. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मंडळी, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुम्ही प्रामाणिक असाल तर प्रत्येकाला तुम्ही आवडालच असे नाही. तुम्ही स्पष्ट बोलत असाल तर काही लोकांना तुमचा स्वभाव आवडणार नाही.
तुम्ही स्वतःचा स्वाभिमान जपत असाल तर काही लोक म्हणतील खूप बदलली. तुम्ही तुमच्या आयुष्यात सीमा आखल्या तर काही लोक म्हणतील आता पूर्वीसारखी राहिली नाही. पण बदल म्हणजे नेहमी वाईट नसतो. कधी कधी बदल म्हणजे स्वतःला वाचवणं असतं. कधी कधी अंतर ठेवणं म्हणजे नातं तोडणं नसतं. ते स्वतःच्या मनाला वाचवणं असतं. म्हणून तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जात असेल तर स्वतःला दोष देऊ नका. फक्त पुढे कसं वागायचं ते शिका. प्रामाणिक रहा, पण सावध रहा. प्रेमळ रहा, पण स्वतःचा स्वाभिमान जपा. मदत करा, पण स्वतःला संपवू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या देवावर विश्वास सोडू नका. कदाचित तुमच्या आयुष्यात सध्या अशी वेळ असेल, तुम्ही काहीतरी करत आहात आणि विरोध होत आहे. तुम्ही एखादं स्वप्न पाहिलं आहे आणि लोक हसत आहेत. तुम्ही एखादं काम सुरू केलं आहे आणि लोक म्हणत आहेत, किती दिवस चालणार? तुम्ही घरासाठी काही निर्णय घेतला आहे आणि लोक टीका करत आहेत. जर आपण एवढंच लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येकाला उत्तर देण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या कामाला प्रामाणिक राहा. तुमच्या मनाला प्रामाणिक राहा आणि स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा. कारण वेळ ही खूप मोठी गोष्ट आहे. आज जो तुमच्यावर हसतोय, उद्या तोच तुमच्याकडून शिकू शकतो. आज जो तुम्हाला कमी समजतोय, उद्या तोच तुमची किंमत ओळखू शकतो. आज ज्याला तुमची मेहनत दिसत नाही, उद्या त्याला तुमचे यश दिसेल. पण त्यावेळी तुम्ही बदलू नका. आज ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्यांना विसरू नका आणि ज्यांनी साथ दिली नाही त्यांच्याबद्दल द्वेष ठेवू नका. फक्त पुढे चला. कारण तुमचं आयुष्य कोणाला हरवण्यासाठी नाही, तुमचं आयुष्य स्वतःला घडवण्यासाठी आहे. तुम्ही स्वतःची कालच्या दिवसापेक्षा आज थोडी सुधारणा केलीत तर तीच तुमची विजयाची सुरुवात आहे. दररोज थोडी मेहनत, दररोज थोडा संयम, दररोज थोडं नामस्मरण, दररोज थोडा चांगला विचार आणि हळूहळू आयुष्य बदलत. स्वामींच्या चरणी बसून मनापासून म्हणा, स्वामी, माझ्याबद्दल कोण काय बोललंय हे मला माहीत नाही आणि मला ते सगळं जाणून घ्यायचंही नाही. पण मला माझं मन माहीत आहे, माझी नियत मला माहीत आहे, माझी मेहनत मला माहीत आहे आणि सर्वात महत्त्वाचं, माझे सत्य तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे लोकांच्या शब्दांमुळे माझा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. माझ्यावर टीका झाली तरी मला योग्य ते स्वीकारण्याची बुद्धी द्या. चुकीची टीका झाली तर शांत राहण्याची ताकद द्या. माझ्यावर अन्याय झाला तर योग्य मार्गाने त्यांचा सामना करण्याची शक्ती द्या. आणि माझ्या मनात कोणाबद्दल द्वेष निर्माण होऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ. किती सुंदर नाव आहे. फक्त 3 शब्द, पण मनापासून घेतलं की मनाला आधार मिळतो. जेव्हा घरात समस्या असतात, श्री स्वामी समर्थ. जेव्हा मनात चिंता असते, तेव्हा श्री स्वामी समर्थ. जेव्हा कोणी आपल्याला समजावून घेत नाही, तेव्हा श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपण एकटे पडतो, श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपल्या मेहनतीचं फळ मिळत नाही, श्री स्वामी समर्थ. जेव्हा डोळ्यात अश्रू येतात, श्री स्वामी समर्थ. जेव्हा आनंद मिळतो तेव्हाही श्री स्वामी समर्थ. कारण स्वामी फक्त संकटात आठवायचे नसतात, सुखातही त्यांचे स्मरण
करायचे असते. मंडळी, शेवटी तुम्हाला एकच सांगायचे आहे, जर तुमच्यावर आज टीका होत असेल तर घाबरू नका. जर तुम्हाला विरोध होत असेल तर लगेच मागे हटू नका. जर कुणी तुमच्यावर विश्वास ठेवत असेल तर आधी स्वतःवर विश्वास ठेवा. जर कोणी तुमच्या मेहनतीची किंमत करत नसेल तरी मेहनत थांबवू नका. कारण तुमच्या मेहनतीची किंमत लोक ठरवत नाहीत, काळ ठरवतो. आणि तुमच्या आयुष्यात स्वामींची कृपा असेल तर योग्य वेळ आली की परिस्थिती स्वतः उत्तर देईल. तुम्हाला कोणाला सांगायची गरज पडणार नाही की मी बरोबर होते. तुमचं आयुष्यच सांगेल. म्हणून आजपासून एक छोटासा निर्णय घ्या. कोणी तुमच्यावर टीका केली तर आधी शांत व्हायचं. कोणी विरोध केला तर आधी विचार करायचा. कोणी चुकीचं बोललं तर लगेच उत्तर द्यायचं नाही. आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचं नाव घ्यायचं. स्वामी, आज माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा आणि उद्या मला आणखी चांगला माणूस बनवा. इतकंच. कारण शेवटी आपल्याला जग जिंकायचं नाही, आपल्याला स्वतःचे मन जिंकायचे आहे. आपल्याला सगळ्यांना खुश करायचे नाही. आपल्याला स्वामींना आणि आपल्या अंतःकरणाला खोटं ठरवायचं नाही. आपण चांगलं काम करत राहायचं, प्रामाणिक राहायचं, मन स्वच्छ ठेवायचं आणि आपल्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवायचं. आज तुमच्या आयुष्यात कितीही मोठी अडचण असली, मनात म्हणा, स्वामी आहेत ना. कितीही लोक तुमच्या विरोधात असले तरी म्हणा, स्वामी माझ्या सोबत आहेत. कितीही टीका झाली तरी मनात म्हणा, माझं सत्य स्वामींना माहीत आहे ना. आणि मग शांतपणे पुढे चला. कारण ज्यांच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो त्याला प्रत्येक वेळी लोकांची साथ मिळेलच असं नाही. पण योग्य वेळी योग्य मार्ग नक्की मिळतो. म्हणून विश्वास ठेवा, संयम ठेवा, मेहनत करा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा. शेवटी मनापासून एकदा सगळ्यांनी म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे श्री स्वामी समर्थ महाराज, ज्यांच्या मनात आज दुःख आहे त्यांना धीर द्या. ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आहे त्यांना शक्ती द्या. ज्यांच्यावर टीका होत आहे त्यांना संयम द्या. ज्यांना विरोध सहन करावा लागतोय त्यांना आत्मविश्वास द्या. ज्यांच्या घरात चिंता आहे तेथे सुख शांती द्या. ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्या डोळ्यात पुन्हा आनंद आणा. ज्यांची मेहनत अजून फळाला आलेली नाही त्यांना योग्य वेळेवर थांबण्याची ताकद द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मनात कोणाबद्दल वाईट भावना राहू देऊ नका. आमच्याकडून कोणाचं वाईट होऊ देऊ नका. चुकीच्या मार्गावर गेलो तर आम्हाला परत आणा. अहंकार आला तर तो दूर करा. मन खचलं तर आधार द्या. आणि संकट आलं तर तुमचा हात आमच्या डोक्यावर आहे याची जाणीव करून द्या. स्वामी, आम्ही सगळं तुमच्या चरणी सोपवलं. आमच्या आयुष्यात काय चाललं आहे, काय वाईट आहे, कोण आपला आहे, कोण परका आहे, कोणता मार्ग योग्य आहे, कोणता चुकीचा आहे, हे आम्हाला नेहमीच समजेल असं नाही. पण तुम्हाला सगळं माहीत आहे म्हणून आमचा हात सोडू नका. आमच्या कुटुंबावर कृपा ठेवा. आमच्या घरावर कृपा ठेवा. आमच्या मेहनतीवर कृपा ठेवा. आमच्या मनावर कृपा ठेवा. आणि शेवटी तुमचे नामस्मरण करण्याची शक्ती द्या. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.